कार्यक्रमाहून येत असताना वाटेत भूत भेटली। तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता जाऊवाडी येथे कार्यक्रमाला निघालेलो आहे। आज आराध्याचा कार्यक्रम आहे। आज आहे नवरात्रीमधला 4था दिवस। तर मित्रांनो, आम्ही आता जाऊवाडी या ठिकाणी पोहोचलेलो आहे। गावकरी मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत। या ठिकाणी देवीचं दर्शन वगैरे घेतलो आणि देवीचा एक व्हिडिओ वगैरे काढून घेतलो। गावकरी वगैरे थोड्याने यायला लागलेले होते मंडपामध्ये। आम्ही सर्वजण आमचं साहित्य वगैरे लावून घेण्याच्या मार्गामध्ये होतो। या ठिकाणी आमचं ढोलकी वगैरे शिंत प्याड वगैरे जोडणी करणं झाल्याच्या नंतर आम्ही आता गायनासाठी बसलेलो आहे। या ठिकाणी गण वगैरे गायलो। नंतर आमच्या किरण भाऊने एक सुंदर असं गुरुचं गाणं वगैरे गाऊन घेतलेले आहेत। हे सर्व गाणे झाल्याच्या नंतर एकाने सर्व गाणे वगैरे गायन झालं। गायन संपल्याच्या नंतर आम्हाला थोड्याच वेळामध्ये आरती वगैरे करून लवकरात लवकर गावाकडे निघायचं होतं। कारण मित्रांनो, रोज एका गावाला कार्यक्रम करायचं म्हटलं तर रात्र जास्त वेळ जागता येत नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी किरणचं सुंदर असं एक गाणं वगैरे चालू आहे। आमचे ज्ञानेश्वर महाराज ढोलकी वगैरे सुंदर वाजवत आहेत। सर्वजण साथीदार व्यवस्थितपणे कार्यक्रम वगैरे करत आहेत। गावकरी मंडळी खूप जमलेले आहेत। पाऊड वगैरे खूप जमलेला आहे। या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम वगैरे संपन्न झाल्याच्या नंतर आरती वगैरे संपन्न झाली। मग गावाकडे जात असताना या ठिकाणी गावकरी मंडळीसोबत थोडंसं संवाद वगैरे झाला, बोलणं वगैरे झालं। आमचे नारळ वगैरे घेतलो ना आम्ही आता गावाकडे निघालेलो आहे। तर मित्रांनो, गावाकडे जात असताना असं काय झालं मित्रांनो, तर वड्यामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी बंगल्यामध्ये एक भूत बसल्यासारखं वाटलं। मित्रांनो, ही भूत पाहून आम्ही घाबरूनच गेलो।